तर गुड मॉर्निंग सर्वांना। बघा, आज आपण महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहेत। माझा लाडका भाऊ योजनेबद्दल माहिती ही सविस्तर अशी घेऊन आलो आहे। काय ही योजना भरपूर यूट्यूबवर चालू आहे, त्याच्यावर व्हिडिओ बघा। तुम्हाला व्यवस्थित आणि जे माहिती हवी तेवढी माहिती देण्याचा यातून प्रयत्न करणार आहे मी। बघा, माझा लाडका भाऊ योजना 10,000 रुपये महिना मिळणार। एकनाथ शिंदे यांनी आज मोठा निर्णय घेतला। तर हा फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट्स कोणते लागतील ते इथून आपण बघणार आहोत। तर चला बघूया। बघा, माझा लाडका भाऊ योजना जशी माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली, पण भावाचं काय असे विरोधी पक्ष नेते आणि सोशल मीडियावर काही व्हायरल झाली होती। तर हे सर्व लक्षात घेता शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। तर माझा लाडका भाऊ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी। अरे, बहिणीच्या लाडक्या भावाचे काय असे काही लोक म्हणाले, तर त्यांना समजले की त्यांच्या भावासाठी काहीतरी ठोस निर्णय हा घेण्यात यावा आणि तो त्यांनी घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला। बघा, यात काय असणार ह्या योजनेमध्ये। माझा लाडका भाऊ अप्रेंटिसशिप योजना, माझा लाडका भाऊ योजनेसाठी जमिनीच्या अटीचे बदल, माझा लाडका भाऊ अप्रेंटिसशिपच्या संधी, कशा संधी असणार, सरकारच्या योजनेविषयी काळजी, पावसाळी अधिवेशनातील निर्णय आणि ही सर्व आपण सविस्तर मुद्दे हे बघणार आहोत। माझा लाडका भाऊ योजना अप्रेंटिसशिपची अंमलबजावणी कधीपासून चालू होणार, माझा लाडका भाऊ योजनेची कागदपत्रे, माझा लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म्स किंवा नोंदणी कुठे केली जाणार, नवीन जागा आणि विभाग, अप्रेंटिसशिपचे महत्त्व, हे सर्व पॉईंट्स आपण सविस्तर असे बघणार आहोत। तर बघा, याच्यावर एक्झाममध्ये सुद्धा क्वेश्चन येतात, त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा ह्या पण योजनेचा। बघा, महिला योजनांच्या अनुषंगाने 10 लाख मुलांना अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय घेतला आहे। तर किती मुलांना? 10 लाख। दरमहा 10,000 रुपये देण्याचा येणार आहे। या योजनेची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे। यासाठी देखील नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाही, याची गरज होणार नाही। म्हणजे रांगासुद्धा लागणार नाही, म्हणजे अशी चांगल्या पद्धतीनं ही योजनासुद्धा राबवण्यात येणार असं त्यांचं म्हणणं आहे। जमिनीच्या अटीचे बदल बघा, 65 वर्ष आणि जमिनीची अट काढून टाकली आहे। यात पण तसंच आणि त्यात पण असंच। काही लोक म्हणाले, अरे बहिणीच्या लाडक्या भावाचे काय, तर सख्खे भाऊ नाही समजले त्यांचे काय व्हायचे, त्यामुळे लाडक्या भावासाठी निर्णय घेतला आहे। तर बघू आपण काय निर्णय घेतलाय। बघा, अप्रेंटिसशिपच्या 10 लाख मुलांना 10 लाख अप्रेंटिसशिप संधी देण्यात येणार आहे। त्यांच्या अंमलबजावणीसाठी BPLचा डेटाबेस वापरला जाईल। बघा, BPL ज्यांचं असेल त्याचा डेटाबेस याच्यासाठी वापरला जाणार, माझा लाडका भाऊ योजनेसाठी। नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाही, याची गरज होणार नाही। तर तसंच भावांच्या सुद्धा मोठ्या रांगा लागणार नाही, याची ते काळजी घेणार। कारण कोणती पण योजना येऊ त्याच्यासाठी कागदपत्र हे बनवावेच लागतात। भगिनीचीही आम्ही काळजी घेतोय। राज्यातील महिलांनी योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही, येऊ दिली जाणार नाही, कुठे विचार करण्याची आवश्यकता नाही। 15 दिवसात नाही, परंतु योजना केली, सगळे भाऊ आपल्यासोबत आहे, या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो। बघा, पावसाळी अधिवेशनातील निर्णय बघा, मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात माझा भाऊ लाडका साठी देखील निर्णय घेतला आहे। तर कोणत्या अधिवेशनात घेतला? पावसाळी अधिवेशनात। तर बघा, ज्यामध्ये तरुणांना 10 लाखपेक्षा जास्त अप्रेंटिसशिपच्या संधी देऊ करण्यात आल्या आहेत। माझा लाडका भाऊ योजना अप्रेंटिसशिपची अंमलबजावणी, अप्रेंटिसशिप बद्दल माहिती बघा, काही काळासाठी अप्रेंटिसशिप चालते, परंतु त्यामध्ये 10 ते 15,000 किंवा 8,000 पर्यंत एज्युकेशन नुसार टायपिंग दिला जातो, म्हणजे जो भत्ता दिला जातो एज्युकेशन नुसार दिला जातो आणि काही महिने चालतात ते, पण त्याच्यासाठी सरकारच्या तिजोरीवर भार पडतोच। त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की याच्या मार्फत सुद्धा आम्ही 1,500 रुपये हे भेटणार आहे। तर ही योजना आम्ही कायमस्वरूपी भावाला सुद्धा देऊ।
कागदपत्रे बघा, सरकारने आजच निर्णय घेतला आहे. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे अजून काही अपडेट आली नाही. जेव्हा पण अपडेट येणार तेव्हा तुम्हाला नक्की कळू. त्यासाठी तुम्ही SRD अकॅडमी हे चॅनल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना आणि जॉईन करा. बेल आयकॉन ऑलला क्लिक करा. याच्यावर जो काही नवीन व्हिडिओ येणार, म्हणजे GR येणार किंवा कागदपत्रे, फॉर्म कसं भरायचं, हे सर्व याच्यावर माहिती दिली जाणार. जेव्हा पण ही योजना प्रत्यक्षात GR अनुसार चालू होणार तेव्हा, जसं आता लाडकी बहीण योजना चालू झाली तशी ही पण चालू होणार, तेव्हा याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवल्या जाणार आणि ते टाकल्याबरोबर तुम्हाला त्याची नोटिफिकेशनही येऊन जाणार. कोणती एखादी योजना येते आपल्याला माहितीच होत नाही, त्याच्यामुळे याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवलं एखादं चॅनल, म्हणजे तुम्हाला लगेच त्याची माहिती मिळून जाईल. अप्रेंटिसशिपच्या संधी दिल्या जातील. ऑनलाईन फॉर्म भरायचे असतील, GR किंवा नोटीस असल्यास ती तुम्हाला शेअर केली जाईल लगेच, म्हणजे लेक्चर टाकल्याबरोबर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशनही मिळून जाईल. त्याच्यामुळे चॅनल जॉईन करून ठेवा, सबस्क्राईब करा आणि कमेंट असतील तर तुमच्या कमेंट सांगा. नवीन जागा आणि विभाग बघा. प्रत्येक कार्यालय ग्रॅज्युएट आणि 10वी पास ITI केलेले अप्रेंटिसशिपमध्ये हे सुद्धा विषय घेतले जातील. बघा, ITI केलेले 10वी पास, ग्रॅज्युएट आणि नॉन टेक्निकलसाठी संधी आहेत. महिन्याला 10 किंवा 15,000 रुपयेही दिले जाऊ शकतात. बघा कोणत्या कोणत्या लोकांसाठी आहे यात. ITI केलेले, 10वी पास, ग्रॅज्युएट आणि नॉन टेक्निकलसाठी प्रत्येक महाराष्ट्रातील सरकारी कार्यालय किंवा विभागामध्ये चालू होऊ शकते, म्हणजे होणारच आहे. सरकारचं म्हणणं आहे तर होणारच आहे. अप्रेंटिसशिपच्या संधी निर्माण केल्या जातील आणि अंमलबजावणी करण्यासाठी सांगण्यात आले आहेत. नवीन अपडेट्स येताच शेअर केले जातील तुम्हाला. त्याच्यामुळे चॅनल जॉईन करून ठेवा, लगेच तुम्हाला याच्याबद्दल नोटिफिकेशनही मिळून जाईल. आता सध्या माझी लाडकी बहीण योजना चालू आहे, ती झाली की लाडका भाऊ पण चालू होतील. त्याच्यामुळे जॉईन करून ठेवा, बेल आयकॉन ऑलला क्लिक करा. चला तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण नेक्स्ट व्हिडिओ.